बाळापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबरला मतदान होणार असून बाळापूर शहरात सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार नगराध्यक्षाच्या प्रभागात उभे केले असून चांगला यावेळेस बाळापूर शहरात निवडणूक चांगली रंगली आहे. तर आपल्या प्रभाग क्रमांक 4 ब चे अपक्ष उमेदवार अनिलजी धनोकर हे आपल्या सोबत आहे. त्याच्यासोबत आपण बातचीत करू. अनिल भाऊ, आपण जे अपक्ष उमेदवारी कायम ठेवली हे कोणत्या मुद्द्यावर ठेवते? गेल्या 2 टर्म पासून साधारणतः की माझी अशी एक आणि स्थानिक मतदार म्हटल्या जाईल किंवा नागरिक असतील यांची अशी इच्छा होती की एक वेळेस मला एक नगर परिषदेत पाठवायचं असं एक लोकांनी चंग बांधला होता. तर ऐन वेळेवर थोडस पक्षातर्फे माझी उमेदवारी नाकारल्यामुळे मला अपक्ष राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. तर आपल्याला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार होती? तर याच्या अगोदर सुद्धा पंचवार्षिक अगोदर राष्ट्रवादीकडून आपल्याला उमेदवारी भेटली नाही. तर यावेळेस आपण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार होती? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. तर विधानसभेमध्ये आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी खूप काम केलं पक्षाचं, तरी आपल्याला पक्षानं उमेदवारी नाकारण्याचे कारण काय? पक्षाने उमेदवारी नाकारण्याचं कारण म्हणजे असं की आता बाळापूर नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष पदासाठी जे 3 उमेदवार, समजा बरेच उमेदवार आहेत, तर त्याच्यामध्ये पंजा निशाली समोरील एक जम्मूसड आहेत, त्यांच्यानंतर खतीब साहेब हे 2 उमेदवार, आणि यांचे आता आमच्या मतदारसंघात थोडस मुस्लिम संख्या जास्त असल्या कारणानं आमची उमेदवारी नाकारली असं आम्हाला सांगण्यात आलं. मुस्लिम उमेदवार तुमच्या मतदारसंघात प्रभागामध्ये असल्यावर बी तरी हिंदू समाजाचे त्या प्रभागात मतदान आहे. वर पंजा निशाणीवर उमेदवार असल्यावर तरी आपल्याला उमेदवारी नाकारण्याचं का बरं? काही कोण्या आपल्या पक्षात अंतर्गत काही हे झाला, उमेदवारीसाठी काही वाद हे झाला किंवा काही वरून असं हे आले, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? नाही, वरून असं नाही म्हणतो. पक्षाने आधीच सांगितलं होतं की तुम्ही तयारीला लागा. माझी गेल्या 4-5 वर्षापासून तयारी चालू आहेच, त्याच्यामुळे तो विषय त्यावेळेस तरी नव्हताच. परंतु ऐन वेळेवर उमेदवारी नाकारली गेली आणि प्रभाग 4 आणि प्रभाग 5 या दोन्ही प्रभागामधील जे एक 1200 मतदान आहे ते नगराध्यक्ष पदासाठी निर्णायक राहणार, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि निश्चित रूपाने बदल यावेळेस घडून येणार. बदल घडून येणार म्हणजे तुमचा बदल घडून येणार का नगराध्यक्षाचा बदल घडून येणार? माझा बदल हा जनतेच्या, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने घडून तर येणारच, परंतु नगराध्यक्ष पदासाठी ही योग्य ते निर्णय सुजाण नागरिक प्रभाग 4 आणि प्रभाग 5 मधील योग्य ते निर्णय घेतील, हे तेवढंच त्रिवाद सत्य आहे. योग्य निर्णय जो घेतील म्हणजे महाविकास आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी नाकारल्या गेली बा, तुमच्या प्रभागातले मतदार महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात का, नगर विकास आघाडीकडे जाऊ शकतात का, भारतीय जनता पार्टीकडे जाऊ शकतात, याबद्दल तुमचं म्हणणं काय? हे अद्याप मी नाही सांगू शकणार. याचा जो निकाल आहे हा आपल्याला 21 तारीखला मतपेटीतूनच दिसून येईल. बरं, प्रभागामध्ये आता तुमच्यासाठी अपक्ष उमेदवारी आहे, तर तुम्ही निवडून आल्यावर प्रभागासाठी काय करणार? प्रभागामधील साफसफाई असतील, नाल्यांची साफसफाई असेल, वार्डातील छोटे मोठे लहान रस्ते असतील ते दुरुस्ती करण्याच्या संदर्भात, त्याच्यानंतर स्मशानभूमीचा प्रश्न असेल, विजेचे प्रश्न असतील, त्याच्याशी संबंधित जे बी काही समस्या येतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. तुमची उमेदवारी अपक्ष तुम्ही ठाम उभे राहिले तर तुमच्या उमेदवारीसाठी किंवा तुम्ही माघार घ्या, काही काय असं काही पक्षश्रेष्ठीकडून काही आदेश आले होते का? नाही, पक्षश्रेष्ठीकडून काही आदेश गिदेश वगैरे काही कोणी आले नाही आहेत. जनतेनं हे निवडणूक हाती घेतलेली आहे. जनतेने सर्व ठरवलेलं आहे की अनिल भाऊ तुम्हाला यावेळेस अपक्ष म्हणून उभं राहावं लागते. त्या हिशोबाने मी, जनता माझ्या सोबत आहे, बस मी निवडणूक लढवत आहे. आणि निवडणुकीमध्ये विजय आणि पराभव ह्या 2च गोष्टी होत असतात. बाळापूर शहरात अशी चर्चा होती की आपणाला कधी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली असती तर आज आपला विजय त्या प्रभागामध्ये निश्चित होता, असे आम जनतेमध्ये चर्चा चालू आहे. याबद्दल तुमचं म्हणणं काय? हे त्रिवाद सत्य आहे 1001%. हे माझ्याच पुरतं सीमित नाही, तर बाळापूर शहरातील जे काही माझे संबंधित लोक आहेत, जो माझा एक दांडगा परिचय आहे, ह्या सर्वांच्या मनात ही गोष्ट खटपत आहे
की अनिल धनुकर यांना ही उमेदवारी जर असती तर यांना विजय करण्यापासून कोणीच रोखू शकलं नसतं. बाळापूर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 ब चे अपक्ष उमेदवार अनिलजी धनोकर यांच्यासोबत आपण बातचीत केली असता त्यांचं या ठिकाणी असं म्हणणं आलं आहे की माझी निवडणूक हे जनतेनं खांद्यावर घेतली असून माझा या ठिकाणी विजय निश्चित आहे असं त्यांनी बाळापूर आपल्या NTV न्यूज चॅनलशी बोलताना यावेळी व्यक्त केलं. अमोल जामोदेसह NTV न्यूज बाळापूर अकोला.